अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते ती म्हणजे धोरणात्मक निर्णय घेताना बेकायदेशीर काही होणार नाही याची काळजी घेतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हणत हा राष्ट्रवादीला टोला दिलेला आहे। महत्त्वाची बातमी आपल्याकडे येते। त्याचप्रमाणे कोल्हापूर आंदोलनामध्ये हिंसाचार झाला तो चुकीचा आहे आणि हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई ही होणारच असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। धोरणात्मक निर्णय घेताना बेकायदेशीर काही होणार नाही याची नेहमी काळजी घेण्यात येते असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांचा हा राष्ट्रवादीला टोलाच आहे। राजकारण आणि त्यातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं राजकारण हे तर सर्वांना माहितीच आहे। जणू आरोप आणि प्रत्यारोपांची ही मालिकाच आणि याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष्य केलेलं आहे। ते म्हणजे धोरणात्मक निर्णय घेताना बेकायदेशीर काही होणार नाही याची नेहमीच काळजी घेतली जाते असं मुख्यमंत्र्यांनी म्हणत राष्ट्रवादीला हा टोला दिलेला आहे। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेतोय। माधव, मुख्यमंत्र्यांनी टोला दिलाय राष्ट्रवादीला, धोरणात्मक निर्णय घेताना बेकायदेशीर काही होणार नाही याची काळजी घेतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। अश्विनी, नक्कीच गेल्या काही महिन्यांपासून जर पाहिलं तर राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांवर वारंवार टीका होताना दिसते। खास करून वेगवेगळ्या नेत्यांकडून मुख्यमंत्री कशा पद्धतीनं अकार्यक्षम आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला गेला जातोय आणि मग त्यालाच उत्तर आज अतिशय शांतपणे मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये दिलंय। ते असं म्हणाले की धोरणात्मक निर्णय घेताना कोणत्याही बेकायदेशीर गोष्टी समोर येणार नाहीत किंवा त्या होणार नाहीत याची काळजी आम्ही घेतो आणि त्यामुळं बऱ्याचदा हा वेळ लागतो असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। याचा अर्थ असा आहे की राष्ट्रवादीकडून बऱ्याचदा बेकायदेशीर कामं होत असतात आणि ते बेकायदेशीर कामं करण्यासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा असतो आणि राष्ट्रवादीकडून ते कामं व्हावीत यासाठी सारखं ते विषय लावून धरले असतात आणि म्हणूनच आज मुख्यमंत्र्यांनी एक स्पष्टपणे सांगितलंय की मी आजपर्यंत जी काही कामं केलेली आहेत ती सगळी जी कामं आहेत ती कायदेशीर आहेत की बेकायदेशीर आहेत याची तपासणी करूनच मी कामं करतो आणि म्हणून हा एक राष्ट्रवादीला जबर झटकाच मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। अतिशय शांतपणे ते बोलत होते। राष्ट्रवादी आणि काँग्रेस यामधला जो दुवा आहे जे काही संबंध आहेत ते संबंध कधीही तुटू नये या संदर्भातली काळजी हे बोलताना मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। याचा अर्थ की आम्ही ज्यावेळेस कुठलेही निर्णय घेत असतो त्यावेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्ही दोघेही मिळून हे निर्णय घेत असतो, चर्चा करून घेत असतो असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। याचा अर्थ की राष्ट्रवादीकडून बेकायदेशीर कामं होत असल्याचं आता एक समोर आणण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्र्याचा आहे। आणि दुसरीकडे एक महत्वाची बातमी आहे की गेल्या काही 3-4 दिवसापासून कोल्हापूरमध्ये जे टोल विरोधी आंदोलन सुरू आहे त्या पद्धतीनं कोल्हापूरकरांनी एक मोठ्या प्रमाणात आगडून तिथं पसरवला होता आणि एकूणच एक मोठं आंदोलन तिथं उभं केलं होतं आणि ज्यावेळेस काल हा सगळा प्रकार तिथे कोल्हापूर टोलनाक्यावर झालेला होता, लोकांनी संतचा मार्ग स्वीकारून त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं, टोलनाका तोडफोड केली होती, झालेला होता। त्या सगळ्यांवर कारवाई मात्र होणार हे निश्चितपणे होणार असंही मुख्यमंत्र्यांनी आज औरंगाबादमध्ये सांगितलंय। जी काही हिंसाचार करणारी लोक आहेत त्या सगळ्यांवर कारवाई होणार हे निश्चित आहे। त्याचबरोबर हा जो प्रश्न आहे तो प्रश्न कुठल्या एका पक्षाचा नाही किंवा कोल्हापूरच्या जनतेपुरता मर्यादित नाही तर तो सर्वपक्षीय आहे। सर्वांनी एकत्र येऊन या संदर्भात निर्णय घ्यावा, चर्चा करावी, मग कुठेतरी हा प्रश्न सुटेल अशी एक आशावाद मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला आहे। वेगवेगळ्या मुद्द्यावर आज मुख्यमंत्री अतिशय शांतपणे आणि सगळ्या पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिलेली आहेत। त्याचा अर्थ की येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपली जी कामं आजपर्यंत केली नव्हती ती सगळी कामं करण्याचा प्रयत्नही त्यांनी सुरू केला आहे। या दोन मुद्द्यांबरोबरच मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळे विषय सुद्धा हाताळलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी खास करून गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कामांवर अधिक लक्ष देताना दिसत आहे। जी काही उद्घाटनं आहेत, जी काही प्रलंबित कामं आहेत तीही तात्काळ करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जातोय आणि दुसरीकडे विरोधकांकडून जो आरोप होतोय की निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कामाचा सपाटा लावलेत, उद्घाटनं जोरात करतायत, त्याचंही उत्तर आज मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। जी कामं आम्ही केलेली आहेत त्याचं उद्घाटन तर करावीच लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। त्यामुळं आज ज्यावेळेस औरंगाबादमध्ये मुख्यमंत्री आले त्यावेळेस राष्ट्रवादीला एक धडा शिकवायचा असा काहीतरी मुख्यमंत्र्याचा एक प्रयत्न असावा आणि त्यामुळं जी काही अतिशय माधव नक्कीच तुम्ही असेच आमच्या सोबत राहा। दरम्यान राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड आपल्या सोबत आहे फोन लाईनवरनं, त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया जाणून घेतोय। जितेंद्र आव्हाड, मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे धोरणात्मक निर्णय घेताना बेकायदेशीर काही होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतो
असं म्हणत हा राष्ट्रवादीला प्रत्यक्ष टोला त्यांनी लगावलाय. यावर आपली प्रतिक्रिया काय आहे? म्हणजे तुम्हाला हे कुठलं सुचतं की त्याने राष्ट्रवादीला टोला लगावला हे मला कळत नाही. कारण का कुठलाही दूरदृष्टीचा नेता हा धोरणात्मक निर्णय घेताना त्याच्यात बेकायदेशीर काय होणार नाही याची काळजी घेतो. म्हणजे त्याच्यात ते मुख्यमंत्री काय वेगळं महाराष्ट्रात करत अशात काय भाग नाही. कुठलाही नेता हा जेव्हा धोरणात्मक निर्णय घेतो तेव्हा त्याच्यात बेकायदेशीर गोष्टी घालूच शकत नाही. कारण का धोरणात्मक निर्णय हा म्हणजे इतिहासात त्याची नोंद होते, म्हणजे काळात त्याची चाचपणी होते, त्याची या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. त्याच्यामध्ये नक्कीच. मात्र मुख्यमंत्री विकासाच्या कामांच्या ज्या फायली आहेत त्यावर लवकर स्वाक्षरी करत नाही आणि त्यामुळे विकासाची कामं ही रखडली जातात असा आरोप नेहमी राष्ट्रवादीकडनं केला जातो. आम्ही आरोप करतोय म्हणजे आम्हाला फक्त गतिमान शासन असावं. राहिलेले दिवस कमी आहेत. आज लोकसभेच्या निवडणुकांना ते आचारसंहिता लागायला आमच्या अंदाजाने 6 आठवडे शिल्लक आहेत. महत्वाचे निर्णय घेतले, लोकांपर्यंत गेलो, वातावरण तयार केलं, तरी अजूनही काँग्रेसला मागे टाकण्याची शक्ती महाराष्ट्रात नाही आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रिया लवकर व्हावी एवढीच इच्छा असलेली आमची मानसिकता आहे आणि त्या मानसिकतेतनं आम्ही बोलतो. आमचं सगळ्यांचं पर्सनल इंटरेस्ट काहीच नाही त्याच्यामध्ये. हो, पण यापूर्वीही राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही म्हटलं होतं की सरकारच्या हाताला लकवा मारलाय का, हा प्रत्यक्ष टोला होता आव्हाडजी. आणि आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी योग्य तो विचार करून, धोरणात्मक गोष्टींवर योग्य तो विचार करून बेकायदेशीर काही होणार नाही याची काळजी घेतो. लवकर फायलीवर सही करावी म्हणून म्हणजे त्यांनी बेकायदेशीर करावा असा अर्थ होत नाही. तुम्ही ही अर्थ काढता जेव्हा ते असं म्हणाले तेव्हा त्याचा अर्थ ते असं म्हणताय मला कायदेशीर काम करायचं आहे आणि आमचं इथेच म्हणणं आहे कायदेशीर काम करा पण ते लवकर करा. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये मग आलबेल आहे की नाही? सगळं व्यवस्थित एकदम चांगलं आहे. जेवण चालू आहे, चहा पितोय आणि नाश्ता वगैरे पण एकत्र करतोय. काहीही तणावाचं वातावरण नाही. नक्कीच, धन्यवाद आव्हाडजी, आपण बोललात आमच्याशी त्याबद्दल. माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे. माधव, नुकतीच कार्याध्यक्ष राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रियाही आपण ऐकलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे काहीही आलबेल नाही, सर्व काही सुरळीत आहे, तणावाचं वातावरण नाहीये. अश्विनी, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता की एनसीपी सातत्याने मुख्यमंत्र्यावर टीका करते, त्याचं उत्तर काय? त्याचं उत्तर देताना हे मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना ते स्पष्टपणे सूचकपणे सांगायचं होतं. ते राष्ट्रवादीला आता कळलेलं असणार. राष्ट्रवादीचे नेते आज आपल्यामध्ये काहीही नाही. माधव, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. दरम्यान काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई आपल्या सोबत आहे. हुसेनजी, धोरणात्मक निर्णय घेताना बेकायदेशीर काही होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीला टोला आहे हा? राष्ट्रवादीला टोला आहे असं नाही, नेमकं समजावून सांगितलेलं आहे की बाबा लेट होत असेल तर त्याला कारण हे आहे की धोरणात्मक निर्णय घेताना काळजी घ्यावी लागते. आता जास्त सावधानता ठेवावी लागते. RTI आहे, लोकांचे आरोप आहे, असं आहे. वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांवर आणि मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप झाले, ते सगळे बरोबर आहेत असं नाही. पण या संबंधामध्ये सावधानता ठेवणं हे काही चूक आहे असं नाही. पण याचा अर्थ धोरणात्मक निर्णय घेताना वेळ लागतो हे काही खरं नाही. पहिले 6 महिने त्यांना इथे सगळं ऍडमिनिस्ट्रेशन इथलं समजून घ्यायला थोडा वेळ लागला हे खरं आहे. पण त्यानंतर मुख्यमंत्री चांगल्या रीतीनंच निर्णय घेत असतात, म्हणजे त्याच्यात वेळ करत नाही. मात्र राष्ट्रवादीकडनं वारंवार टीका केली जाते हुसेनजी की विकासात्मक कामं जी असतात त्याच्या फायली आहेत त्या फायलीवर मुख्यमंत्री लवकर स्वाक्षरी करत नाही आणि त्यामुळे ही कामं रेंगाळली जातात असा आरोप नेहमी राष्ट्रवादीकडनं होतो. तो आरोप असा की ते एक राजकारणाचा भाग आहे. त्या आरोपामध्ये तथ्य काय नाही. आणि दुसरं असं आहे प्रत्येकाची स्टाईल ऑफ फंक्शनिंग ही वेगवेगळी असू शकते. मुख्यमंत्र्यांची वेगळी, शरद पवार साहेबांची वेगळी, असे असू शकते. राष्ट्रवादीकडनं असे आरोप कायम केले जातात, मुख्यमंत्री लवकर स्वाक्षरी करत नाही आणि त्यामुळे कामं रेंगाळली जातात आणि त्यावर मुख्यमंत्र्यांना वारंवार ही स्टेटमेंट का द्यावी लागतात? मग असं आहे की काही कामं जर चुकीची असतील, त्याच्यामध्ये धोरणात्मक निर्णय घ्यायचा कठीण असेल, त्याची तपासणी करावी लागत असेल तर वेळ लागणारच ना. एखाद्या मंत्र्यांनी फाईल दिली म्हणून तशीच ते सही कशी करतील? शेवटी अल्टिमेटली त्यांची जबाबदारी आहे त्याला. मला सांगा, अशोक चव्हाण साहेबांची काय चूक अशी होती? सगळी फाईल तयार होऊन आली, त्यानंतर त्यांनी सही केली, पण त्या आज गोत्यात आले ना.
त्यांची चूक नसून सुद्धा आले. म्हणून सावधानता ठेवणं हे काय चूक आहे. सावधानता ठेवली म्हणून ते काय मुद्दाम उशीर करतात आणि त्यांच्या फायली दाबून ठेवतात असा अर्थ काढणं हे बरोबर नाही. हुसेनजी आणि तुम्ही मला असेच- असं वाटतं की शरद पवार हे सिनियर महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांनी या तऱ्हेची वक्तव्य करत राहणं हे बरोबर नाही. हुसेनजी तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. दरम्यान विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आपल्या सोबत आहे. एकनाथ खडसे, धोरणात्मक निर्णय घेताना बेकायदेशीर काही होणार नाही याची काळजी घेतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. राष्ट्रवादीला हा अप्रत्यक्ष टोला आहे असं म्हणता येईल? निश्चित अलीकडे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यामध्ये फार मोठ्या गैरव्यवहार भ्रष्टाचारच्या प्रकरण उघडकीस आले आणि अशा स्थितीमध्ये फाईलवर जे व्यक्तिगत असेल तर ते चावून सुलाखून पाहणं मला वाटतं काही गैर आहे असं नाहीये. सार्वजनिक हिताचे जे प्रश्न असतात त्याला प्रायोरिटी दिली पाहिजे. परंतु मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या याच्यावर हाच टोला दिलाय की तुमचे एवढे प्रकरण आले त्याच्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार आहे आणि आता परत तुम्ही जर प्रेशर करत तर ते योग्य होणार नाही. जे नियमात आहे, नियम बाह्य जे असेल त्याला नियमात आहे त्याला सही करेल हे सांगणं त्यांचं गैर आहे असं नाही. माझं तर मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे या संदर्भामध्ये की कोणत्या कोणत्या फाईली राष्ट्रवादीच्या किंवा अन्य तुमच्याकडे असे आहेत की जे नियम बाह्य आहेत किंवा ज्या व्यक्तिगत स्वरूपाच्या आहेत, ज्या तुम्हाला अडचणीच्या ठरतात, त्या अशा फाईलींची यादी जे समाजासमोर ठेवावी. त्यामुळे निश्चित समजेल की उघड पाडता येईल कुणाला की कुणाला नियम बाह्य काम हवे आहेत. नियमामध्ये असेल तर करावे. परंतु राष्ट्रवादीकडनं कायम मुख्यमंत्र्यांवर आरोप केले जातात आणि मुख्यमंत्र्यांना त्यामुळे कायम हे स्टेटमेंट द्यावं लागतं की काही बेकायदेशीर होणार नाही याची मी नेहमीच काळजी घेतो धोरणात्मक निर्णय घेताना. असं का त्यांना हा जो वाद चालू आहे ना हा कोणी किती लोणी खावं याचा वाद आहे. हाँ सब मिलके खाओ तो तिजोरी को लुटाओ इसको बुडाओ तसा हा राज्याला बुडवण्याचा एकमेव उपक्रम सध्या चालू आहे आणि त्यामुळे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा हा प्रकार आहे. परंतु फायलीच्या संदर्भात जर विषय असेल तर नियमबाह्य फायली अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या नियमबाह्य फायलीच्या संदर्भात आदर्श घोटाळा समोर आला किंवा अन्य काही घोटाळे समोर आलेत त्या अशाच काही फायली मी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या ज्याच्यात नियमबाह्य निर्णय झालेले आहेत आणि त्यामुळे अशा स्वरूपात नुकसानही होऊ शकतं. या ठिकाणी नियमबाह्य फाईलीवर सही न करणं हे योग्य आहे असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांची भूमिका त्या संदर्भातली योग्य आहे. परंतु त्याबरोबरीला सार्वजनिक हिताच्या ज्या फाईली आहेत त्या तातडीने व्हाव्यात अशी जनतेची अपेक्षा आणि माझी पण अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांना वारंवार या ठिकाणी समर्थन करावं लागतं. याचा अर्थ असा आहे की मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी त्यांच्यावर अविश्वास दाखवत आहे, राष्ट्रवादी अविश्वास दाखवत आहे. कधी म्हणतात की लकवा झाला आहे, कधी म्हणतात फायली संत चाललेला आहे. परंतु सत्तेच्या लालचेपोटी आणि खुर्ची झाकून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री हे अगतिकपणे सहन करताय. नक्कीच खडसे. दरम्यान हुसेन दलवाई आपल्या सोबत आहे. दलवाई, आपण ऐकलेलं आहे एकनाथ खडसे काय म्हटलेले आहे, आपली काय प्रतिक्रिया यावर? आता एकनाथ खडसे विरोधी पक्षाचे आहेत आणि ते त्यांची प्रतिक्रिया देताना जितकं टोलवता येईल तितके ते टोलवतात. त्याला काय अर्थ नाही की राष्ट्रवादीच्या फायली या अनियमित असतात असं समजण्याचं काही कारण नाही. फक्त त्या संबंधात बघावं लागतं सार्वजनिक जी कामं आहेत त्या कामाच्या संबंधामध्ये काय नेमकं आहे, त्याच्यामध्ये जी ह्याची डिमांड केलेली आहे, निधीचा डिमांड आहे तो बरोबर आहे का, हे का काय काय अमुक आहे तमुक आहे. आता जास्त सावधानता फक्त तेच सांभाळलं तर नाही, सगळेच मंत्री सांभाळतात. ही चांगली गोष्ट आहे, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि तुम्ही म्हणाल तसं मी आत्ताच्या आत्ता फायलीवर सह्या करा हे म्हणणं चुकीचं आहे. राष्ट्रवादीने असा आग्रह धरू नये. नक्कीच दलवाई, धन्यवाद आमच्याशी बोललात या विषयावर. त्यासाठी तर महत्वाची बातमी होती. मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं की धोरणात्मक निर्णय घेताना बेकायदेशीर काही होणार नाही याची काळजी घेतो. याच संदर्भात एकनाथ खडसेही आपल्याशी बोललेले आहेत. एकनाथ खडसे, धन्यवाद जय महाराष्ट्रशी बोलल्याबद्दल. महत्वाची बातमी होती. मुख्यमंत्र्यांचा हा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला होता. धोरणात्मक निर्णय घेताना बेकायदेशीर काही होणार नाही याची काळजी घेतो असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.